गुड मॉर्निंग, नमस्कार. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. बघा, आम्ही सकाळी आलो तर शॉर्ट व्हिडिओ काढायला 9 वाजत आलेत. मुलं वगैरे खाली झोपलीत नाही का, आणि आता त्यांना उठवायचं होतो वरती. आम्ही शॉर्ट वगैरे व्हिडिओ काढलेत आणि आता डेली रुटीन आपलं चालू होईल नाही का. आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळं आमचा बाजार असतो. बाजार म्हणजे देहूगावचा. तर तिथे स्टॉल लावायचा, आपला छोटासा स्टॉल लावूया. स्टॉल लावायचा आहे, मला वर्किंगला जायचं आहे. असे बरेच काय काय काम आहेत. बघूया आज काय काय होते नाही का. आज काय काय होतंय, कोण कोण नवीन फॅन्स फॉलोअर्स भेटतात बाजारात, रोज कोण नाही कोण नवीन, कोण भेटत असते वगैरे नाही का. आणि छान वाटतं, हे सगळं तुमच्यामुळेच आहे. एवढी ओळख झाली म्हणजे कुठं नाही कुठं कोण नाही कोण ओळखीच आहे. ओळख वगैरे छान आहे. असो, आता शॉर्ट व्हिडिओ काढलेत, हे दिले, हे पण शॉपिंग केली म्हणायचं नाही का. नवीन कारण दोघंच आहे लागत होतं आणि म्हटलं जाऊ. आणि दोघंच आहे, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे काढताना खूप प्रॉब्लेम येतो स्टॅबिलिटीला वगैरे नाही का. त्यामुळे ट्रायपॉड वगैरे घेतलाय. असो, तर बघूयात आता जेवण काय केलंय, सांगा बर का. हा, तर आता बघूयात, घरी जाऊ आणि जेवण वगैरे बघू काय बनवलंय. जेवण आहे वांग्याची भाजी आणि चपाती. सकाळी 9 वाजलेत, म्हणजे 8:45 वाजलेत. पण जेवायची लवकर सवय मला गावकडची, त्यामुळे सकाळी आपण जेवण करत असतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी, आणि त्याच्यामध्ये तर आम्ही देहूगावमध्ये राहतो. त्यामुळे आम्हाला ह्या अशा दिंड्या वगैरे प्रत्येक आठवड्याला एक ना एक तर भेटतेच नाही का. ज्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावत होतो त्या ठिकाणी एक दिंडी आली होती. समोरच जे हनुमानाचं मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी ते पाया पडण्यासाठी आली होती. तर हे आपले स्टॉल लावायची जागा आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लावतो. सकाळ असल्यामुळे इथं कोणीही आलं नव्हतं, पण आता हळूहळू येतील. तर आम्ही दुकान लावायला आलोय आता नाही, गावावरून शंभूला येताना घेऊन आलोय. आणि शंभूला आमच्या पोरगी बघायची आता ना, बघायची ना का, गोरी बघायची अजून. हे तात्याची बाजार आमटी विकायसाठी आणली होती. आपण डायरेक्ट डीलरशिप घेतली. आता ही आपण छोटासा स्टॉल लावायचा आहे नाही का, चालू आहे. बघा ना, लावू लागतात का. आता व्हिडिओ काढतोय की अजून काय करायचं. बाजार अजून भरलं नाही, आहे थोडं भरलंय. आता यायला लागलेत लोक नाही का. तर ही डेअरी, सिद्धेश्वर डेअरी, त्याच्या शेजारी आपला स्टॉल असतो बाजाराच्या दिवशी नाही का, मंगळवार आणि शुक्रवार. चला आता आवरतो जरा दुकान वगैरे, वर्किंगला आलोय आणि नाही का घरी आवरून वगैरे दिले, स्टॉल लावून दिलाय, शंभूला शाळेत सोडलं आणि आता आमची वर्किंग रुटीन चालू झाली. तर यायतच बॅक साईडला नाही एक वर्ध हॉस्पिटल आहे. ॲक्च्युली माझा आजचा रोड देहू रोड आहे. काय 2-3 वाजेपर्यंत काम होतंय आणि झाल्यानंतर मग अजून आपली सेकंड शिफ्ट चालू होते, म्हणजे वर्किंगला जायचं. असो, डॉक्टर आहे तिथं, डॉक्टरांना भेटायचं. असे बरेच डॉक्टर असतात, 7 डॉक्टर आणि मेडिकल वगैरे काय, त्यांचे व्हिजिट करून नंतर आपल्याला घरी जायचं आहे. तर बघूयात नाही का, आता बघू डॉक्टरांचा रिस्पॉन्स वगैरे. तसं तर प्रोडक्ट चालूच आहे, खूप वर्षापासून हे कंपनीत मी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि वातावरण पण एकदम बघा शांत आहे नाही का. तसं मार्केट थोडं डाऊन आहे सध्या नाही का. असो, ते बघा हे तर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला आता व्हिजिट करायचे आणि व्हिजिट करून मग दुसरीकडे जायचं. असे 3-4 वाजेपर्यंत आपलं वर्किंग संपतंय, नंतर मग आपलं घरी जायचं. तर हे आहे क्लिनिकचं इंटेरियर. गणपती बाप्पांची छान मूर्ती आहे आणि क्लिनिकमध्ये गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. डॉक्टर अजून आले नाहीत, आता 10-15 मिनिटं थांबायला सांगितले. आता व्हिजिट होईल, डॉक्टर आल्यानंतर भेटायचं. अजून ओपीडी चालू झाली नाही. हे बघा, क्लिनिक आहे, मस्त आहे, खूप छान. आता डॉक्टर आले का भेटू आणि आपण जाऊयात. मग तो कॉल करून झाला, नंतर अजून बरेच काही कॉल झाले. आता एक डॉक्टर आहेत, ॲक्च्युली उशिरा येतात, 1-1:30 वाजत आले, अजून काही आले नाही. आता बघूया, ते येऊन भेटायचं आहे. वरती जाऊन बघूयात आलेत का नाही, बघतो वगैरे. नसेल तर मग आपलं अजून रिटेलर वगैरे करायचे आणि घरी जायचं. हेच असतं नाही का या मार्केटमध्ये वगैरे, फक्त डॉक्टर कॉल आणि रिटेलर हेच डेली रुटीन असतं. बाकीचं काय कधी तर वेगळं एक्सपायरी वगैरे भरायचं किंवा काय. तर बघू, आता 2 वाजत आलेत, सरांना जाऊन भेटतो. आहेत म्हणजे भेटतो म्हणजे अजून आले तर गाडी तर त्यांची काही दिसत नाही. गाडी वगैरे लावतात तिथं, तर दिसत नाही गाडी. तर वर जाऊन आता बघूया, मॅडमची वगैरे गाडी घेऊ आणि नंतर मग थोडं काम करून आपल्या घरी सुटूया. तर कॉल करून झालाय नाही का, म्हणजे 1 तासभर थांबलो होतो. किती होतं, तासभर होतं ना वेटिंगला. डॉक्टर जरा उशिरा आले. असो, आता वर्किंग बऱ्यापैकी झाले, आता घरी निघायचं आहे. आता चला, आता घरी जाऊयात. तर मित्रांनो, घरी आलोय फायनली. आणि बघा, दिव्याला मी कोंडून गेलो होतो. कोंडून म्हणजे कसं आहे की घरी कोण नसतंय, दुसरं बघायला कोण नाही, त्यामुळे ज्यावेळेस आमचा स्टॉल असतो त्यावेळेस आम्ही दिव्याला तिथं घरी वगैरे सोडून जातो इतके. हे बघा नाही का.
देव काय करते? टीव्ही बघत बसली बघ, सकाळी मी गेल्यापासून बघत बसली टीव्ही. तर काय करणार, नाविलाज आहे. आता वाईट वाटतंय पण काय करायचं. असं शंभू शाळेत गेलाय, तिकडे ती स्टॉलवर आहे. मी घरी आलोय, 3:30 वाजत आलेत. आता जेवण करायचं. देऊ तुला मी काय आणलं असेल? आ? दादा सांग काय आणलं असेल, सांगा आधी. आ? दही? दही नाही हो, काय आणलं बघ, लस्सी. तशी आणली बाळा आमची, है ना? आवडते ना तुला लस्सी? संध्याकाळी 6 वाजलेत आणि सकाळी तुम्हाला जावली होती ना, गर्दी वगैरे काय नव्हती. आता गर्दी लय बघा, तुम्हाला जाऊ हे बघा गर्दी. इकडं पावटं बिवटं काय काय चालू आहे इकडे. हे बघा इकडे गर्दी कशी आहे, पूर्ण कसं भरलाय बाजार नाही का. आता आलोय बघू, आता आमची ड्युटी चालू झाली. आता संध्याकाळपर्यंत थांबायचं आणि मग बघूया. घरी घेऊन आलोय मुलांना. ऍक्च्युली शंभूला मगाशीच सोडलं. दिव्या अजून टीव्हीच बघते बघा, हे बघा. दुसरं काय करू शकत नाही, कोण नाही घरी नसतं त्याच्यामुळे नाही का. आणि स्टॉल अजून आपला चालू आहे तिथं. तिथं काय गर्दी वगैरे भरपूर असते आणि आवाज वगैरे जास्त येत नाही, त्यामुळे काय तिथं जास्त व्हिडिओ काढता येत नाही. आता पॅकअप वगैरे थोड्या वेळानं अजून 1 तासाभरानं करायचं, म्हणजे 9 वाजता पॅकअप करणार म्हणजे मग इकडे येणं. हे आपलं ज्यावेळेस आमचा बाजार असतो, म्हणजे त्यावेळेस आमचे हे रुटीन हे असतं, मुलांचे वगैरे आपलं खूप होते. घरी कोण नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते, असो पण ठीक आहे. नाही काय एखाद्या दिवशी शंभू काय असतं शाळेत, पण दिव्या घरीच असते. आता थोड्या वेळानं मी निघणार इथून, मग पॅकअप वगैरे करणार 9 वाजता. नंतर मग आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा आणि नंतर जेवण करायचं. हे खूप चालायचं असं चालतंय नाही का. ही आपली सुरुवात आहे, सुरुवात असल्यामुळे जरा थोडं धावपळीचं जेवण वगैरे जरा असतंय. आपण काही वडिलोपार्जित वगैरे व्यवसाय आपला नाहीये, असं पण सुरुवात तर झाली आपली छान. खूप म्हणजे दिवाळीच्या पूर्वीपासून चांगलं आपलं रुटीन वगैरे चालू आहे नाही का. आणि हळूहळू अजून एक एक आयटम आपण वाढत चाललोय. हळूहळू वाढवू, बाजार आमटी वाढवली, अजून अजून काहीतरी बघू. शांत बस दिवस जरा, मग असं वाढवत वाढत आपण कुठे जाऊया नाही का. असं शंभूला पाठवलंय बाहेर किराणा दुकानात याच्यात. त्यांना म्हणजे बिस्किट पुढे काय ना, तोपर्यंत खातील नाही का. काहीतरी येऊस तर आला वाटतं. आला का शंभू? काय आणलं तुला? मार्यान म्हणलं तू, ही काय आणलं? हा खायचे आता. बरं सर, 10 रुपये. 10 रुपये 20 रुपये दिले ते शंभूला कळायला लागले आता सगळं नाही का. आमचे हे देव तिला पण देते बाळा. हा, 2 जण खावा, तोपर्यंत आम्ही आता येतो थोड्या वेळा ना. तर जाऊ, मी जातो थोड्या वेळ तिथं थांबणार. आता पॅकअप वगैरे झाल्यानंतर मग रिटर्न यायचं. फायनली तर 9 वाजत आलेत आणि पॅकिंग चालू केले. हे बघा पॅकअप, माल वगैरे भरायचा आहे, भरायला चालू आहे माल. हे बघा सगळा बाजार आमटी आज थोडी गेली, जास्त नाही गेले, तरी 10 पॅकेट गेले असतील आहे ना, 7-8 पॅकेट तर गेले. बाकीचं हे सगळं आता निघायचं घरी. बाजार एकदम शांत झाला आता. आता इथून घरी जाऊन स्वयंपाक करायचा आणि मग परत ना मग जेवण करायचं. 9 वाजले नाही का. असो, तर चला आता हे चालू आहे, पॅकिंग वगैरे चालू आहे. आता बाजारवरून आवरून घरी आलो एकदम नाही का. घरी आलो, स्वयंपाक वगैरे तिने केला, एकदम झटपट झाला. तरी 10 वाजलेच नाही का. आणि आता जेवण चालू आहे बघा. आणि जेवायला काय केले, बाजार आमटी बनवली, एकदम फास्ट मध्ये होते. बघू कसे बाजार आमटी. आपण जे बाजारमध्ये विकतो रेडी टू कुक, ती तात्याची बाजार आमटी खूप छान लागते टेस्टला. आणि भाकरी केल्या, कारण भूक तर खूप लागली होती. दुपारी 12 वाजता जेवलेली, त्याच्यावर मग आता 10 वाजले. तर मित्रांनो या जेवायला. अशा तऱ्हेने आजचं आपलं रुटीन होतं. काय सुरुवात असल्यामुळे थोडी धावपळ आहे, बघायला पण कोण नाही, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम चालू असतो नाही का. प्रॉब्लेम नाही म्हणायचं, पण थोडं मेहनत घ्यावी लागते. कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. असो या जेवायला. आजचं आमचं हा रुटीन होतं, आजचं माझं वर्किंग होतं. त्यांचा स्टॉप लावून द्यायचा आणि नंतर मग जायचं नाही का. असो, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. व्हिडिओ आवडतं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.